हे लिटरल इंग्लिशवरून लिटल मराठी ट्रान्सलेशन आहे. ते प्रभू सर बरोबर करतील नंतर. आदरणीय कांबळे सर, देवाजी काका, गोगुलवार सर, गोडे साहेब, प्रभू सर, राजेंद्र सर आणि गौतम आणि मुकेश पण तिकडे एक मित्र बसलेला आहे. मी पण थोडा वाट पाहत होतो की केव्हा आपला नंबर येईल म्हणून, आणि शेवटी नंबर आला. आणि नंतर त्याच्यातला काय सार असेल तो मला फार कमी वेळ देण्याचा प्रयत्न होईल, तर मी प्रयत्न करतो. यात गेल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 75 वर्ष स्वातंत्र्याचे आपण साजरे करत आहोत. त्यासारखंच या दोन कायदे जे आहेत, पेसा कायदा आणि वन हक्क कायदा. पेसा कायद्याला जवळपास 26 वर्ष पूर्ण होणार आहेत. रौप्य महोत्सव आपण साजरा केला पाहिजे. त्या रौप्य महोत्सवाचं साजरीकरण सरकारच्या बाजूने व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि वन हक्काचे पण 15 वर्ष हे फार मोठे आहेत. त्याची अंमलबजावणी अजून सुरूच असली तरी हे फार महत्त्वाची असणार आहे, कारण वन हक्क कायदा जो आहे तो ऐतिहासिक अन्याय दूर करणारा आहे असं स्पष्ट त्याच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे. त्या प्रस्तावनेत लिहित असताना त्याची भूमिका समोर कशी जाईल याच्यावरती विचार केला पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्या मागची एक खूप चांगली पार्श्वभूमी आहे. कारण हा कायदा बनत असताना माझी सुरुवात होती माझ्या कामाची 1996मधल्या, आणि मी त्याच काळात समता नावाच्या संस्थेसोबत काम करत होतो. समता संस्था अनेकांना माहीत नसेल, कारण विद्यार्थी वर्ग आहेत, अधिकारी वर्ग आहेत, त्यांना एक समजून सांगतो की समता ही छोटीशी एक संस्था होती आपल्या आदिवासी क्षेत्रात आंध्र प्रदेशातल्या, आणि ती अरक्कू व्हॅलीमध्ये आहे. आणि पाडोरी नावाचं तिथे प्रोजेक्ट ऑफिस आहे ITDAचं. तर त्या भागात एका मोठ्या कंपनीने आदिवासींची जमीन घेतली, आणि ती आदिवासी जमीन घेत असताना लोकांनी फार संघर्ष झाला. लोक कोर्टात गेले, म्हणजे आदिवासी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात गेले. हा सगळ्यात मोठी ती त्या कायद्याची, त्या सुप्रीम कोर्टात जाण्याची एक सगळ्यात मोठी भूमिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जजमेंट सगळ्यांनीच वाचावा. हे पुस्तक स्वरूपात आहे, 200 पानाच्या वर वगैरे असेल, आणि ते पुस्तक स्वरूपात आहे, ज्यात अनेक गोष्टींचे डिबेट्स याच्यामध्ये येतात, आणि आपण काय, कुठे काय, आणि याच्यावरती चांगलं मार्गदर्शन करणारं ते जजमेंट आहे. तर आदिवासींची जमीन गैर आदिवासी घेऊ शकत नाही असं स्पष्ट समता जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. पण त्याच्याहीमध्ये गैर आदिवासी कोण, तर सरकार जे आहे ते गैर आदिवासी असं स्पष्ट त्याच्यात मांडण्यात आलं. असाच जजमेंट जसं भारतात, पूर्ण जगभरात असे 2 जजमेंट आहेत, समता जजमेंट आणि दुसरा आहे मबो वर्सेस स्टेट ऑफ क्वीन्सलँड, जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. जे आपण आपले मूल निवासी म्हणतो, तसं ऑस्ट्रेलियामध्ये पण मोठ्या प्रमाणात मूल निवासी आहे. तर या प्रकरणामध्ये मी जवळपास तेव्हाच्याच काळात नेमकं भुरिया समिती तयार झाली होती, आणि तेव्हा मी माझ्या पेटिशन्स घेऊन, कागदपत्र घेऊन जात होतो. तर मी आज 26-27 वर्ष पाहिल्यानंतरसुद्धा मला फार पॉझिटिव्ह यासाठी वाटलं की देवाजी काका, आपले गोगलवार साहेब, गोडे सर, मोहनभाई, या सगळ्यांच्या या कामाचं, या सगळ्या याच्यात आज आता थोड्या प्रमाणात आपण त्याला एक यशस्वी आणि विकास झाला असं काहीतरी आपण विजय प्राप्त करू शकतो, अशी काही भूमिका आपण घेऊ शकतो काही प्रमाणात. तर त्यामध्ये अजून एक माणूस फार मोठा आपल्या आपण जर सगळं बघितलं, एक मोठ्या माणसाचं नाव आणि त्या मोठ्या माणसाचं कार्य म्हणजे आपल्या हातून सुटलेलं आहे असं माझं तरी मला वाटते. की जयपाल सिंग मुंडा नावाचा एक मोठा आदिवासी नेता होता. तो स्वतः आदिवासींचा पहिला IAS होता, कारण इंग्रजांच्या काळात तो ICS होते. तर ICSची शेवटची परीक्षा असताना ते आपली फायनल मॅच ऑलिम्पिक्समधली सोडून ती परीक्षा द्यायला गेले होते, आणि त्या दिवशी आपण मॅच जिंकलो आणि आपल्याला गोल्ड मिळालं 1928मध्ये. तर या प्रमाणात या माणसाचं योगदान, जसं आंबेडकर साहेबांनी आरक्षणासंदर्भात जी भूमिका मांडली, तशीच जोरात भूमिका आपल्या सगळ्या जंगली माणसाच्या नावावर त्यांनी सांगितली की हे जंगली माणसं जे आहेत ते आदिवासी येतील, आणि मी त्यांचा एकमात्र प्रतिनिधी आहे. ते अनेक प्रतिनिधी आहेत त्यांच्या भागे. त्या अनेक प्रतिनिधींचा मी एक भाग असल्यामुळे आपण आरक्षण आदिवासींना दिलं पाहिजे, हा सगळ्यात मोठी भूमिका होती. त्याच्यानंतर त्या सगळ्या कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली डिबेट्समध्ये सगळ्यांनी एकदा बघावं, म्हणजे विद्यार्थ्यांनी तर हा रेफरन्स बघितलाच पाहिजे की कॉन्स्टिट्युशन असेंब्ली डिबेट्स आहेत का, ज्याच्या आधारावरती संविधान तयार झालं. तर त्या चर्चेच्या दरम्यान एक्सक्लुडेड अँड पार्शियल एरियाज, म्हणजे इंग्रजांनी काय केलं, अनेक आदिवासी क्षेत्र सोडून दिले होते ज्यात विवाद होते, फिर आपल्या आदिवासी लढायचे, झगडायचे. त्यांना वाटायचं की हे आपल्यासाठी दूर असलेलं बरं, हे आपल्या भीतीने ते आतमध्ये चालले झाले, आणि खरंच ते आतमध्ये गेले. तर एक्सक्लुडेड अँड पार्शियल एरियाज याच्यावरती फार मोठी चर्चा झाली, आणि त्याच्यावरतीच चर्चेनंतर मग हा शेड्यूल्ड एरिया जो आहे
हे शब्द आणि त्याच्यानंतर फार मोठी चर्चा झाली. तर शेड्यूल्ड एरियाज आल्यानंतर मग याचं एक भूमिका असली पाहिजे. तर त्याचं काय करायचं, 243 आर्टिकल 1 नुसार त्याच्यावरती आपण अभ्यास केला पाहिजे की ते कसं असलं पाहिजे. तर संविधानामध्ये त्याचा उल्लेख केला आणि त्याच्यात 5वी अनुसूचित क्षेत्र घोषित झाले. 5वी अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका असणाऱ्या गव्हर्नरची, गव्हर्नर हे आपले पालक असणार आहेत. तर गव्हर्नर पालक असल्यामुळे गव्हर्नरच्या हाताखाली एक ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल असेल, ज्याच्यात सगळे काही आदिवासी असतील, आदिवासी अधिकारी असतील आणि खूप तज्ज्ञ मंडळी वगैरे असेल असं आहे. यात सगळ्यात जास्त सगळ्या संघटनांसाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल ही सगळ्यात मोठी आपली काय म्हणतात त्याला, आपल्याला ऐकणारी समिती आहे, ज्या समितीचा आपण उपयोग शून्य करतो. आपले तक्रारगारांनी किंवा नवीन काही सुचवायचं असेल तर या ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलकडे आपण जात नाही. हां, आता ती होईल रेग्युलर, पण जिथपर्यंत आपण जात नाही तिथपर्यंत त्यात काही होणार नाही, कारण माझा हा 27 वर्षाचा अनुभव आहे. हो, नाही नाही, गव्हर्नर आहे. हो, तर त्यानुसार जर बघितलं ती ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल फार महत्त्वाची आहे. म्हणजे मी संघटनांना सांगून ठेवतो की सगळ्यात मोठी लढाई किंवा कागद किंवा काहीतरी नवीन काहीतरी GR किंवा नवीन काहीतरी प्रस्तावना सादर करायची असेल तर हा सगळ्यात मोठा आपला कोर्ट आहे किंवा आपली बाजू मांडायची आहे. संवैधानिक ती स्थिती आहे आणि तो खूप मोठा इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम आहे. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नर साहेब आपल्या वर्षभराचा लेखाजोखा जो राष्ट्रपतीला आपल्या रिपोर्टद्वारे देतात. त्यात अनेक राज्यांनी रिपोर्ट नाही दिली, हा वेगळा महत्त्वाचा भाग आहे. पण आपल्या आदिवासी संघटना, सरकार, आदिवासी अधिकारी, विद्यार्थी या सगळ्यांनी सरकारला आपला आदिवासी या राष्ट्रपतींना पाठवलेला जो अहवाल आहे तो अहवाल मागून त्याच्यावरती अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. त्यात योजनांची अंमलबजावणी झाली की नाही झाली, याच्यावरती काय स्थिती आहे, ही सगळ्या गोष्टी या अहवालात आहेत. अनेक राज्य देत नाहीत. महाराष्ट्र राज्य त्याच्यात एक थोडं पायोनियर आहे की त्या बऱ्यापैकी गेल्या 2020 पर्यंतच्या रिपोर्ट्स त्यांच्या गेलेल्या आहेत. तर या स्थितीत असं बघितलं गेलं की मी 96 अजून पुन्हा परत मागे जातो की 96 मध्ये मग हा कायदा काय यावा की पेसा की पंचायत राज एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरियाज. तर याच्या मागची भूमिका ही फार महत्त्वाची होती, कारण तेव्हाच समता जजमेंट आलेला आहे आणि त्याच काळात भुरिया समितींचा अहवाल आला होता. त्याच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे कमिशनर होते BD शर्मा, जे आपल्या आदिवासी विभाग होण्याच्या पूर्वी आपण आयुक्त स्तरावरती होतो. तर त्यांच्या अनेक रिपोर्ट्स आहेत जे 26व्या 27व्या त्या रिपोर्ट्सचा आधार जर घेतला तर आपल्या या शेड्यूल्ड एरियाजमध्ये वेगळ्या प्रकारचं प्रशासन असलं पाहिजे, वेगळ्या प्रकारचे लोकांची नियुक्ती असली पाहिजे. अशा या शेड्यूल्ड एरियाजमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे आणि ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं याची भूमिका या पेसा कायद्यामध्ये मांडल्या गेली. 1996 जरी असलं तरी त्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. तो आपल्यासाठी दुसरा कॉन्स्टिट्यूशन आहे छोट्या प्रमाणात. तर त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण काय करावं काय नाही करावं अशी सगळी भूमिका यात मांडल्या गेली की बाजार कसे भरावे, त्याच्यानंतर दारू किंवा इतर सेवनाचे जे प्रमाण आहेत त्याचं काय असावं, त्याच्यानंतर आपल्याकडे कोणती फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यावी, आपल्या म्हणजे कलेक्टरनी ठरवावं. कलेक्टर गव्हर्नरच्या नंतर सगळ्यात मोठी भूमिका त्यांची एक, ते दुसरे पालक आहेत आपल्या जिल्हा स्तरावर. पण होतं काय की मी 2-3दा बघितलं की छत्तीसगडमध्ये, आपल्या गडचिरोलीमध्ये वगैरे अनेक छोट्या मोठ्या वित्तीय संस्था येतात, भाग भांडवल घेतात, आदिवासींचे पैसे परत घेऊन जातात आणि अशा चोऱ्या खूप मोठ्या झाल्या आहेत. रोजा नावाची एक खूप मोठी चिटफंड कंपनी होती, ती आपल्या लोकांना डुबवून गेलेली आहे. आपल्याला हे नियंत्रण बघण्यासाठी आपल्याकडे कलेक्टर स्तरावरती एवढं सगळं यंत्रणा असताना सुद्धा आपण डुबवल्या जाऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराची भूमिका आणि बिहेवियरल सायन्समध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये कसं बघतो, या सगळ्या भूमिकांची सगळी संविधान या आपल्या पेसा कायद्याअंतर्गत आहे, ज्यात आपण गौण खनिज आणि त्याच्यानंतर वॉटर बॉडीज, जे आपले पाण्याचे साठे आहेत छोटे, त्या मोठ्या प्रमाणात त्याचा विकास कसा करावा, सगळ्यात महत्त्वाची भूमिका या पेसा कायद्यामध्ये प्लॅनिंग, मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन आणि मॉनिटरिंग, हे 4 महत्त्वाचे विषय आणि मुद्दे घेण्यात आल्यानंतर सुद्धा आपण त्याची क्षमता आपण बांधलेली नाही. यशदाच्या स्तरावरती अनेक आपण पेसा कॉर्डिनेटर्स नेमले, पेसाचे आपण सदस्य आणले. ती ती कॅपॅसिटी बिल्डिंग आपण जवळपास असं म्हणू की 26 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण ती सामोर का जाऊ शकलो नाही, हा एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर अजूनही आहे. माझ्यासमोर तर अनेक आहेत. तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या 5व्या अनुसूचित क्षेत्रात ऑनरशिप ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस हा इथूनच सुरू झालेला कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये त्याचीच भूमिका घेऊन आपण सामोर गेलो आणि आपण हे सगळं दोहन करत होतो. तर त्यानंतर अचानक जे संरक्षण क्षेत्रात काम करणारे कन्झर्वेशनिस्ट म्हणतो ज्याला, नैसर्गिक, या सगळ्या लॉबीनी मग असं ठरवलं की आपण जे आदिवासी आहेत त्या आदिवासी
हे सगळे जे आहे अतिक्रमणधारक आहेत एका दिवशी अचानक ठरवून घेतलं आपण इनएलिजिबल एन्क्रोचर्स म्हणजे काय, म्हणजे या देशाचे नागरिक नाही का, किंवा यांना काही आधार कार्ड नसेल का, किंवा पॅन कार्ड नसेल का. आपण अचानक 2002 मध्ये सुप्रीम कोर्ट एका म्हणजे त्यांच्यावरती मी ताशेरे ओढू शकत नाही, पण त्यांनी सांगितले की यांना सगळ्यांना काढून टाका. तर असे किती लोक काढायचे? हां, वाईल्ड लाईफ ट्रस्ट. तर 15 ते 20 लाख लोकांना बाहेर काढायचं आहे. आणि आता एक नवीन आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये धोरण नवीन तयार होत आहे की 2030 मध्ये तुम्ही नॅशनल हे प्रोटेक्टेड एरियाज तुम्ही ऐकले असाल की प्रोटेक्टेड एरिया म्हणजे कोण, राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य. या क्षेत्रामध्ये 2030 पर्यंत 30% क्षेत्र घोषित करा असं त्यांचं नवीन धोरण चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये आणखी 15 लाख लोक बाहेर काढणार आहोत आपण. तर या 15 लाख लोक काढण्याच्या वेळेस आदिवासी विभागाची सगळ्यात मोठी भूमिका असणार आहे. आणि आदिवासी विभागाकडे मला तर विनंती आहे त्यांना की त्यांनी जरूर प्रतिनिधी पाठवावं, कारण त्यांचे प्रतिनिधी एकही बैठकीत येत नाही. माझा आरोप नाही आहे, हे सबमिशन आहे. कारण मी त्यांना 7 बैठकींमध्ये मी स्वतः गेलो, पण 7ही बैठकीत कोणी आल्या नाहीमुळे त्यांचं पालकत्व पुन्हा मागं राहिलेलं आहे. तर या क्षेत्रामध्ये जेव्हा ही भूमिका घेत असताना आणि त्याच वेळेस 2006 मध्ये आपण हा कायदा आणला आणि 2002चा कोर्टाचं जजमेंटसुद्धा आहे. मी एका अजून महत्त्वाच्या केसच्या वेळेस सबमिशन करायला गेलो सुप्रीम कोर्टात. तर तेव्हा एका जजनी सांगितले की आदिवासींचे कायदे असे राहत नाही. त्या नागपूरच्याच जज होत्या मॅम. तर त्यांनी सांगितले की आदिवासींचे कायदे कोणतेच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची नाही आणि त्यांच्या ग्रामसभेची सहमतीची आवश्यक नाही. तेव्हा आपण या धरणाला महत्त्व देऊ आणि हे धरण देशाच्या कामाचं आहे. तर चला, त्याच्यातले 4 जिल्ह्याचे लोक आपण बाहेर काढून कुठेतरी नेऊन ठेवू. तर अशा अनेक भूमिका ज्या आहेत आपल्या संघटनांच्या म्हणा, किंवा मी अधिकाऱ्यांना फार दोष देत नाही, कारण आपलीच भूमिका आणि आपलंच कागद योग्यरित्याने जात नसल्यामुळे ती अडचण आहे. आपलाच कागद जर महत्त्वाचा असेल आणि तो जात नसेल तर तेवढेच दोषी आपण पण आहोत. यानंतर मला अजून 2 फार महत्त्वाच्या गोष्टी वाटतात की महाराष्ट्र 2-3 ठिकाणी आणखी पायोनियर आहेत. म्हणजे आदिवासी विभागाची मी त्याच्यामध्ये म्हणजे मी जाता जाता तारीफ करून जातो की 2014चे नियम अख्ख्या पूर्ण जितकेही 10-11 शेड्यूल्ड एरियाचे जे राज्य आहेत, म्हणजे राजस्थान म्हणा, गुजरात, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, त्यात पायोनियर यासाठी की 2014चे नियम सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी चांगले लिहून ठेवलेले आहेत. त्याची फक्त अंमलबजावणी हा सगळ्यात मोठा कार्यक्रम थांबलेला आहे. थांबलेला कार्यक्रम पुढे जावा आणखी एक विनंती आहे. 2002 मध्ये आदिवासी विभाग आणि राजस्व विभागाने, महाराष्ट्र सरकार आणखी पहिलं आहे की आदिवासींच्या जमिनीचे पूर्ण जास्तीत जास्त जे आहेत, कारण राजस्व विभागाकडून जे त्याचे नियमित करण्याचा जो कार्यक्रम 2002 मध्ये महाराष्ट्र सरकारने केला आहे स्वतः पुढाकार घेऊन. कारण 1990च्या गाईडलाईन्स असल्या कारणाने ते पुढे जाऊ शकल्या. पण त्याच्यातही महत्त्वाची भूमिका म्हणजे महाराष्ट्रासाठी की विदर्भ जो आहे तो मध्य प्रांत, सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरारच्या काळात होता. पूर्ण भारतात सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट लँड ॲडमिनिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते सगळे हक्क नोंद वही सहित आणि विस्तार अधिकारासहित हे फक्त विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे वन हक्काच्या अंमलबजावणीसाठी सरकारने आदिवासींना त्रास देऊ नये आणि त्यांना सांगावं की आम्ही एव्हिडन्सेस जे काही पुरावे लागतात ते पूर्ण आम्ही तुम्हाला गोळा करून देतो. आणि आदिवासी विभागांना विनंती आहे की त्यांनी पण गोळा करण्यात मदत करावी, कारण देशभरात जवळपास 12 लाख एकरच्या वर जमीन आदिवासींची त्यांच्या ताब्यात गेलेली आहे, आता त्यांना मिळालेली आहे कशी तरी. कारण हा कायद्याचं नावच आदिवासी वन हक्क कायदा नाही आहे. या वन हक्कांना मान्यता देण्याचा कायदा जो आहे, कारण आपण सरकार आदिवासी मागत नाही आहे, त्यांच्या दिलेल्याच हक्कांना मान्यता म्हणून आपण समोर घेऊन चाललो. तर मान्यता देणाऱ्या कायद्याला ही बळकट आणि बळ आणण्याचं काम आदिवासी विभाग करू शकते आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखे अनेक लोक असतील, त्यांची मदत आपण घेऊ शकता आणि मी स्वतः मदतीला द्यायला तयार आहोत. तर अशा सगळ्या या प्रक्रियेला मला असं वाटतं की जर परिसंवाद जो घेतला त्या परिसंवादावरती आणखी काही छोट्या खाण्यात काहीतरी चर्चा होत असेल आणि कॉन्क्रीट एव्हिडेंट डॉक्युमेंट तयार होत असेल किंवा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार होत असेल, त्यात मी माझी भूमिका आणि मदतीला तयार आहो. आणि जाता जाता सांगतो की एवढं धन्यवाद की आपण हा कार्यक्रम ठेवला आणि इंडिजिनस डेच्या निमित्ताने आपण सप्ताह ठेवला. तर याच्यानंतर मला असं वाटते की आपण दरवर्षी तर हा सप्ताह आपण मनवू, पण दर महिन्यानंतर आपण कुठेतरी बैठक होत असेल तर अनेक लोकांना सहभागी करता येत असेल, कारण अनेक लोक, मला तर वाटते अनेक लोकांना माहीत पण नसेल. तर त्याच्यामुळे अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचू कसं शकतो याच्यावरती मला वाटते भूमिका बजावी. आणि पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा धन्यवाद.